Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to solve the examples on refraction of light. Before that, we see some important formulae on example of refraction of light. आज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरचे काही न्यूमरिकल्स सोडवणार आहोत आणि त्याआधी त्या न्यूमरिकल्सवरचे जे फॉर्म्युले आहेत ते बघणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट फॉर्म्युला. आपल्याला हे सगळे फॉर्म्युले माहितीच आहेत, आपण लेसनमध्ये 1 बाय 1 शिकलेलो आहोत, पण आपण आता ते रिव्हाइज करणार आहोत. पहिल्यांदा बघा फर्स्ट फॉर्म्युला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम is equal to velocity of light in first medium upon velocity of light second medium. म्हणजेच सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे सेकंड मीडियमचा, त्याचा फॉर्म्युला काय आहे? त्याचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. म्हणजे सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर सेकंड मीडियमच्या मध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी आणि फर्स्ट मीडियममध्ये असलेल्या लाईटची व्हेलॉसिटी दोघांचा रेशो आपल्याला काढावा लागेल. फॉर एक्झाम्पल, एअरमधून जर ग्लासमध्ये लाईट एंटर करत असेल तर आपण त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी, इथं ग्लास हा सेकंड मीडियम आहे आणि एअर हा फर्स्ट मीडियम आहे, कारण एअरमधून ग्लासमध्ये एंटर होते, तर ग्लास सेकंड मीडियम आहे, त्यामुळे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्टिव्ह एअर काय येईल? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. आता हे तुम्हाला एक्सप्लेन पण केलं आहे फॉर्म्युला. तर दुसरा फॉर्म्युला बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम. म्हणजेच सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम, याचा फॉर्म्युला दुसरा असा आहे, इज इक्वल टू ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. म्हणजे सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सेकंड मीडियमचा ऑफ ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो आणि फर्स्ट मीडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यांचा रेशो म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असतो. म्हणजे जर आपल्याला व्हेलॉसिटी जरी दिलेली नसेल आणि सेकंड मीडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल आणि फर्स्ट मीडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल, तर सेकंड मीडियमच्या ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला फर्स्ट मीडियमच्या ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनी जर डिव्हाइड केलं तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम मिळतो. आता इथे एक्झाम्पल बघा, एअरमधून जर ग्लासमध्ये लाईट एंटर करत असेल तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्टिव्ह एअर हा कसा कॅल्क्युलेट करता येईल? हा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? इथे आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हटलंय, तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ट्रान्सपरंट मीडियम, ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे एअर, ग्लास किंवा वॉटर, केरोसिन, पेट्रोल. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ट्रान्सपरंट मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे ग्लासचा समजा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. म्हणजे लाईटची व्हॅक्यूममधली व्हेलॉसिटी जी आहे तिला डिव्हाइड करायचं लाईटच्या ग्लासमधल्या व्हेलॉसिटीला. आता व्हॅक्यूम म्हणजे काय? की जिथं मीडियम नसतं कोणतंच त्याला व्हॅक्यूम म्हणतात. आपल्या सूर्यमालेमध्ये स्पेसमध्ये व्हॅक्यूम असतं, तिथं कुठलंही ॲटमॉस्फिअर नसतं. आता या व्हॅक्यूममध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजे काय? तर या व्हॅक्यूममध्ये लाईटची किती व्हेलॉसिटी आहे? तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही आहे म्हणजे 30 कोटी, जवळजवळ 30 कोटी मीटर पर सेकंड. ही आहे कुठली व्हेलॉसिटी? तर व्हेलॉसिटी इन व्हॅक्यूम. म्हणजे सूर्यापासून आपल्यापर्यंत लाईट येण्यासाठी, पृथ्वीपर्यंत लाईट येण्यासाठी, पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरपर्यंत लाईट
पोचताना लाईटची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी असते. आता लास्ट फॉर्म्युला बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियमचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पण हा फॉर्म्युला काय आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. म्हणजे दुसऱ्या सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम हा किती असेल, हा रेसिप्रोकल असेल. कुणाचा, हा रेसिप्रोकल असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. म्हणजे एअरमधून जर ग्लासमध्ये एंटर करत असेल लाईट रे, तर त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू त्या एअरचा इज इक्वल टू 1 एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू ग्लास. म्हणजेच बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. तर हे 5 फॉर्म्युले जे आहेत, ह्या 5 फॉर्म्युल्यांवरती आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. एक्झाम्पल एकदम इझी आहेत, फक्त फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत. तर लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल बघा. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. आता इथे तुम्हाला वॉटरची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहिती आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर काढायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इथे दिलेली पण आहे, पण दिलेली नसेल तर तुम्ही हे लर्नच करून ठेवायचं आहे. लाईटची व्हॅक्यूममधली व्हेलॉसिटी ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी असते. इथे बघा, आता दिलेल्या गोष्टी लिहून घ्यायच्या आधी. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला इथं, तर इथे आपल्याला दिलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम ही दिलेली आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंडला आपण V1 म्हणूया. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.36. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू 1.36. आणि आपल्याला काढायचं आहे द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, ह्या 3 गोष्टी. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज इक्वल टू V1 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे आपल्याला दिलेलं आहे. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर तो दिलेला आहे 1.36. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर आपल्याला दिलेलं आहे, दिलेलं नाहीये, ते V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू V1 अपॉन V2. V1 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. मग इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.36 इज इक्वल टू व्हेलॉसिटी दिलेली आहे, लाईटची व्हेलॉसिटी दिलेली आहे 3 × 10⁸. आणि आपल्याला इथं V2 आहे, V2 कॅल्क्युलेट करायचा आहे, लाईट व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. आता V2 इकडे गेला 1.36 इथे आला 3 × 10⁸ अपॉन 1.36. तर इथे कॅल्क्युलेशन केल्यावरती येणार आहे 3ला 1.36ने डिवाइड केल्यानंतर 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही काय आलेली आहे, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर आलेली आहे. ही वॉटरची व्हेलॉसिटी, लाईटची व्हेलॉसिटी वॉटरमधली ही कॅल्क्युलेट केलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथं व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर कॅल्क्युलेट केलं आहे. आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम माहिती आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटरची कॅल्क्युलेट करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण आपल्याला दिलेला आहे. इथे फर्स्ट मीडियम आहे व्हॅक्यूम आणि सेकंड मीडियम वॉटर आहे. ओके, नाऊ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. लाईट ट्रॅव्हल्स विथ व्हेलॉसिटी, लाईटची व्हेलॉसिटी 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड इन अ मीडियम. एका मीडियममधली दिलेली आहे. एका मीडियममध्ये लाईटची व्हेलॉसिटी 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड दिली आहे. ऑन एंटरिंग सेकंड मीडियम इट्स व्हेलॉसिटी बिकम्स 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंड.
तर दुसऱ्या मीडियममध्ये लाईट एंटर करतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड इतकी बनते. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे बघा आता इथे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट एंटर करतोय. समजा हा सेकंड मीडियम आहे आणि हा फर्स्ट मीडियम. तर फर्स्ट मीडियममधनं लाईट एंटर करतोय, सेकंड मीडियममध्ये येताना त्याची व्हेलॉसिटी चेंज होती. तर फर्स्ट मीडियममध्ये याची व्हेलॉसिटी दिलेली आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आणि ह्या इथे त्याची व्हेलॉसिटी दिली आहे 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ही व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, ही व्हेलॉसिटी माहिती आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठला काढता येईल आपल्याला, ह्या सेकंड मीडियमचा. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय असणार आहे, तर V1/V2 असणार आहे. हा आहे V1 आणि हा आहे V2. मग आपण फॉर्म्युला यूज करायचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम म्हणजे V1/V2. V1 ची व्हॅल्यू 1.5 इंटू 10⁸ आणि V2 ची व्हॅल्यू 0.75 इंटू 10⁸. आता इथे 10⁸ कॅन्सल झाले. 1.5 ला 0.75 नी डिव्हाइड केल्यानंतर 2 आन्सर येतं आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय आलेला आहे, 2 आलेला आहे. ओके, नाउ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. If the speed of light in a medium is 1.5 into 10⁸ meter per second, what is the absolute refractive index of the medium? आपल्याला त्या एका मीडियम मध्ये लाईटचा असलेला स्पीड आपल्याला दिलेला आहे. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी दिलेली 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आणि आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा विचारलेला आहे. आता बघा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आपल्याला इथे दिलेली नसली तरी आपल्याला ती माहिती आहे 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी इन अ मीडियम, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम V2 काय आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे व्हॅक्यूममधली लाईटची व्हेलॉसिटी माहिती आहे आणि मीडियममध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी माहिती आहे आणि ही दोन्ही माहिती असल्यामुळे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजेच काय हा शोधून काढू शकतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण इथे फर्स्ट मीडियम जर व्हॅक्यूम असेल आणि सेकंड मीडियम कुठलाही असेल तर त्या सेकंड मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कधी वापरतो हा शब्द, जेव्हा फर्स्ट मीडियम हा व्हॅक्यूम असेल. आणि म्हणून ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द medium is equal to the velocity of the light in vacuum upon velocity of the light in second medium. Okay, आता velocity of the light in vacuum काय 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आणि velocity of light in the second medium आपल्याला दिलेला आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आता 10⁸ कॅन्सल झाले, 3/1.5 हे आन्सर आलेला आहे 2. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आलेला आहे, 2 आलेला आहे सेकंड मीडियमचा. तर इथे या उदाहरणात लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शब्द वापरल्यामुळे आपण फर्स्ट मीडियम काय घ्यायची आहे, व्हॅक्यूम घ्यायची आणि म्हणून फर्स्ट मीडियम मध्ये म्हणजेच व्हॅक्यूममध्ये लाईटचा आपण व्हेलॉसिटी इथे घेतलेली. ओके, नाउ लेट अस सी द फोर्थ एक्झाम्पल. इफ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर are 3/2 and 4/3 respectively, what is the refractive index of glass with respect to the water? इथं आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली नाहीये, ग्लासमध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी दिलेली नाही, त्याचप्रमाणे वॉटरमध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली नाहीये. पण आपल्याला काय दिलंय, तर इथे आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. कुणाचा, ग्लासचा. आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला वॉटरचा दिलेला आहे. म्हणजे दोघांचाही, ग्लासचा पण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे आणि वॉटरचा पण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर व्हॅक्यूममधून जेव्हा लाईट ग्लासमध्ये एंटर करतो तेव्हा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो ॲब्सोल्यूट, आणि
व्हॅक्यूममधून वॉटरमध्ये जेव्हा लाईट एंटर करतो तेव्हा त्या वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तो त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ओके, आणि काय विचारलेलं आहे, आणि आपल्याला विचारलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर. म्हणजेच आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे कुणाचा, वॉटरचा, पण विथ ग्लासचा काढायचा आहे, पण विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर काढायचा आहे. म्हणजे वॉटरमधून जेव्हा ग्लासमध्ये एंटर करतो, लाईट रे जेव्हा वॉटरमधून ग्लासमध्ये एंटर करतो तेव्हा त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तो काढायचा आहे. आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 3/2. हा कुठला आहे, तर हा व्हॅक्यूममधून ग्लासमध्ये एंटर करतानाचा दिलेला आहे. आणि आपल्याला काढायचा आहे की वॉटरमधून ग्लासमध्ये लाईट रे एंटर करतोय तेव्हा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल तो काढायचा आहे. तर याचा फॉर्म्युला आहे की बघा इथे फॉर्म्युला पण दिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम इज इक्वल टू द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. म्हणजेच सेकंड मीडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला फर्स्ट मीडियमच्या ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने डिवाइड करायचं की मग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम मिळणार आहे. तर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर इज इक्वल टू द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. आता हा दिलेला आहे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे ॲब्सोल्यूट आपल्याला 3/2 आणि वॉटरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला 4/3 दिला आहे. म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 4/3. आता 3/2 आणि हे जे डिव्हिजन आहे या डिव्हिजनचं आपण काय करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं. मग हे मल्टिप्लिकेशनमध्ये होईल म्हणजे काय, कसं होतं ते, तर जो डिनॉमिनेटर असतो त्याचा आपण काय घेतो, त्याचा आपण रेसिप्रोकल घेतो. म्हणून 4/3ला आपण 3/4 केलं. तुम्हाला फॉर्म्युला पण लिहून दाखवते. A/B डिव्हायडेड बाय C/D. तर हे जेव्हा असतं तर आपण काय करतो, A/B या डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये रूपांतर करतो आणि C/Dचा रेसिप्रोकल D/C लिहितो. मग हे झालं याचं डिव्हिजन. मग आता A/B आणि हा याला रेसिप्रोकल केलं. तसंच इथं 3/2 डिव्हिजनचं रूपांतर केलं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि 4/3ला केलं 3/4. ओके, आता बघा इथे 3 × 3 9, 2 × 4 8, 9/8 हे आन्सर आलं. हे कसलं आन्सर आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह द वॉटर, हे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड? स्टुडंट, तुम्हाला हे एक्झाम्पल्स समजले, लाईटचे एक्झाम्पल आणि हे फॉर्म्युले समजले. लक्षात घ्या, जेव्हा आपण फिजिक्समध्ये एक्झाम्पल सोडवत असतो तेव्हा आधी काय करायचं, तर जे एक्झाम्पल तुम्ही सोडवता त्याचे सगळे फॉर्म्युले आधी आपण रिव्हाइज करायचे आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवायचे. मग आपल्याला ते एक्झाम्पल अजिबात अवघड वाटत नाही. बऱ्याचदा असं होतं की स्टुडंट्स जे आहेत ते मॅथ्समधले अवघड एक्झाम्पल अगदी इझिली सोडवतात, पण फिजिक्समध्ये सोपे एक्झाम्पल असतात तर ते सोडवायचा त्यांना कंटाळा येतो आणि म्हणून ते ऑप्शनला टाकतात. कंटाळा आल्यामुळे त्यांना फिजिक्समधले एक्झाम्पल खूप अवघड वगैरे आहेत असं वाटतं. पण ॲक्च्युअल मॅथ्समधल्या एक्झाम्पलपेक्षा फिजिक्समधले एक्झाम्पल खरं तर सोपे असतात. फक्त फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लर्न केले किंवा माहिती करून घेतले की कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचा हे लक्षात येतं आपल्या. आणि कॅल्क्युलेशन तर काय अगदी सोपे असतात त्यांचे. ओके, डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला न्यूमरिकल्स हे समजलेत? जर तुम्हाला समजले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.